Hello dear students. In the last part of house builder, we saw that the house builder was, the mason was very, he did his work very perfectly, and he built houses very beautifully. But then he decided to retire, and the building contractor told him to build a house, the last work to build a house. तर कॉन्ट्रॅक्टरनी त्याला शेवटचं काम दिलंय घर बांधायचं. पण मेसननी आत्तापर्यंत, मेसन म्हणजे गवंड्याने आत्तापर्यंत सगळी घरं खूप सुंदर बांधली होती, मनापासून काम करत होता. पण मागच्या पानावरच्या शेवटच्या ओळीत आपण असं बघितलं की या घराच्या शेवटच्या घराच्या बाबतीमध्ये ही वर्कड व्हेरी रफली, त्याने ओबडधोबड काम केलं अँड केअरलेसली, आणि निष्काळजीपणे काम केलं, विदाउट इंटरेस्ट ऑर डेडिकेशन. आत्तापर्यंत तो कसा काम करत होता? विथ इंटरेस्ट अँड डेडिकेशन, मनापासून, आवडीने, आणि डेडिकेशन म्हणजे पूर्णपणे समरस होऊन त्याने वाहून घेतलं होतं त्या कामाला. पण आत्ताचं घर ही बिल्ट केअरलेसली, निष्काळजीपणे बांधलं, विदाउट म्हणजे च्याशिवाय, इंटरेस्ट ऑर डेडिकेशन, कुठलाही त्यात त्याला इंटरेस्ट नव्हता, त्याच्यात समर्पणाची भावना नव्हती, कसं तरी पूर्ण करायचं हे शेवटचं काम म्हणून तो काम करत होता. इवन द बिल्डिंग मटेरियल युज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी. मागच्या भागात आपण बघितलं बघा की त्याच्या घरावर लोक खुश असायचे का? तर तो बिल्डिंग मटेरियल एकदम हाय क्वालिटीचं वापरायचा. हायच्या अपोजिट लो, कमी दर्जाचं बिल्डिंग मटेरियल त्याने इथे वापरलं. बिल्डिंगसाठी लागणारं सगळं साहित्य, सिमेंट, विटा, मुक्तमुक, ते सगळं लो क्वालिटी म्हणजे कमी दर्जाचं वापरलं. बट ही डिड नॉट केअर. पण आता त्याला अजिबात काळजी नव्हती. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याला फक्त त्याचं काम पूर्ण करायचं होतं इन हेस्ट, HAST, हेस्ट. हेस्ट म्हणजे हरी, HURRY, हरी, घाई, कसं तरी घाईत ते काम पूर्ण करायचं अँड फायनली रिटायर, आणि शेवटी रिटायर व्हायचं, एवढंच त्याला करायचं होतं. द हाऊस वॉज रेडी अर्लियर दॅन एक्सपेक्टेड. आता कसं तरी पूर्ण केलं, त्यामुळे ते घर वॉज रेडी, तयार झालं, अर्लियर म्हणजे अगोदरच, दॅन एक्सपेक्टेड. एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षेपेक्षा. तर अपेक्षेपेक्षा खूप लवकर हे घर पूर्ण झालं. व्हेरी रफली मेड, अतिशय ओबडधोबड बनवलेलं, रफली मेड स्ट्रक्चर्स म्हणजे बांधकाम कसं तरी ओबडधोबड. वीक वॉल्स, पूर्वी तर स्ट्रॉंग वॉल्स बांधायचा, आता वीक, स्ट्रॉंगच्या अपोजिट वीक, WEAK, वीक म्हणजे दुबळ्या कशा तरी भिंती बांधलेल्या होत्या. पुअर फिनिश, मागे आपण बघितलं की तो कामाला चांगलं फिनिश द्यायचा, शेवटचा टच एकदम पॉलिश्ड दिसायला, चांगलं दिसायला. इथे पुअर फिनिश, अतिशय घाणेरडं फिनिशिंग होतं घराचं. अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल ॲज डिझाईन्ड. आणि ते अजिबात चांगलं दिसत नव्हतं जसं डिझाईन होतं त्याचं, जशी त्याची आकृती होती किंवा जसं त्याचं डिझाईन काढलेलं होतं तसं काही ते घर झालेलं नव्हतं. येट द मेसन डिड नॉट केअर. पण त्या गवंड्याला त्याची अजिबात काळजी नव्हती, कारण त्याला माहिती होतं की आता आपण रिटायर होणार आहोत. हे इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टर. त्याने कॉन्ट्रॅक्टरला माहिती दिली दॅट द हाऊस वॉज रेडी, की हे घर तयार झालंय, अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स कीज टू हिम. आणि त्याने सांगितलं की मी वाट बघतोय, टू हँड ओव्हर ताब्यात देणे, कीज म्हणजे किल्ल्या, टू हिम. कॉन्ट्रॅक्टरला त्याने कळवलं की घर तयार झालंय आणि आता त्याच्या किल्ल्या तुम्हाला देण्यासाठी, मी तुमच्या ताब्यात देण्यासाठी मी वाट बघतोय. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईट. अराइव्ह म्हणजे येणे, आगमन होणे. तो कॉन्ट्रॅक्टर त्या साईट म्हणजे बांधकामाची जागा, SIT, साईट, बांधकामाची जागा, त्या बांधकामाच्या जागेवर आला किंवा पोहोचला. अराइव्हच्या अपोजिट डिपार्ट आहे, DEPART. ही हॅड अ फाईल ऑफ लीगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. आता तो जेव्हा तिथे आला, तो कॉन्ट्रॅक्टर,
तेव्हा ही हॅड अ फाईल, त्याच्याकडे फाईल होती ऑफ लीगल डॉक्युमेंट्स. लीगल म्हणजे कायदेशीर, इथे अर्थ दिला आहे कनेक्टेड टू लॉ, कायद्याशी संबंधित म्हणजे कायदेशीर, आणि डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र. तर कायदेशीर कागदपत्र त्याच्या हातात होती. द मेसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस कीज टू हिम. मग मेसनने ठरवलंच होतं की आज त्याच्या ताब्यात किल्ल्या द्यायच्या. मग तो त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात त्याने किल्ल्या दिल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस. एरवी कॉन्ट्रॅक्टर काय करायचा, किल्ल्या घेतल्या की आत जायचा, सगळं बघायचा. पण यावेळेला मात्र डिड नॉट स्टेप फॉरवर्ड, एक पाऊल, स्टेप म्हणजे पाऊल, फॉरवर्ड म्हणजे पुढे, फॉरवर्डच्या अपोजिट बॅकवर्ड. तर एक पाऊलही त्याने पुढे टाकलं नाही. टू एंटर द हाऊस, घरात प्रवेश करण्यासाठी. टू सी इट, ते पाहण्यासाठी तो घराच्या आत काही दार उघडून गेला नाही. इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी विथ अ ब्रॉड स्माईल, ब्रॉड रुंद, मोठं हास्य करत, ही हँडेड ओव्हर द फाईल, त्याने फाईल हँडओव्हर, ताब्यात देणे, ती फाईल ताब्यात दिली. अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मेसन, त्या मेसनला म्हणजे गवंड्याला त्याने किल्ल्या पण दिल्या आणि त्याच्या हातात असलेली लीगल डॉक्युमेंट्सची फाईल पण त्या मेसनच्या हातात दिली. अँड सेड बीमिंग हॅपी टोन, बीमिंग म्हणजे स्माइलिंग विथ ग्रेट जॉय, आनंदाने हसत हसत, अगदी आनंदी आवाजात, टोन म्हणजे आवाज, आनंदी आवाजात तो त्याला म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स. ओनरशिप मालकीचे, हे तुझ्या मालकीचे डॉक्युमेंट्स, कागदपत्र आहेत. ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम, तुझ्या नावावर केलेली या घराची ही कागदपत्र आहेत. द हाऊस इज युअर्स, हे घर आता तुला झालंय. आय हॅड प्लॅन्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू, मी याची योजनाच अशासाठी केली होती की तुला हे गिफ्ट बनवून द्यायचं घर. आत्तापर्यंत तू चांगलं काम केलंस त्याबद्दलचं हे तुला गिफ्ट आहे. पण मेसननी काय केलं होतं, इतरांची घरं चांगली बांधली आणि हे घर कसं तरी घाई गडबडीत बांधलं, म्हणजे त्याला गिफ्ट मिळताना घर चांगलं नाही मिळालं. त्याने काम निष्काळजीपणे केलं म्हणून त्याला असं कसं तरी ओबडधोबड बांधलेलं असं घर त्याला मिळालं. म्हणून सगळी कामं आपण मनापासून केली पाहिजे. आता इंग्लिश वर्कशॉप बघा. मेक नाउन्स, फाइंड फ्रॉम द स्टोरी द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग. तुम्ही पुस्तकामध्ये शोधायचं आहे बघा. डेडिकेट वरून आहे डेडिकेशन, डेडिकेशन करताना ई जातो आणि ION लागतो. मेजर पासून मेजरमेंट्स आहे, डिसाइड पासून डिसिजन, परफेक्ट परफेक्शन, ओन ओनर, गिव्ह पासून इथे आलेलं गिफ्ट, रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबिलिटी आणि पर्सिस्टन्स. हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फ्रेजेस आहेत बघा. टू सेंड फॉर म्हणजे आमंत्रण पाठवणे, बोलावणं पाठवणे. विथ फुल डेडिकेशन म्हणजे अगदी मनापासून समर्पित होऊन. इन ग्रेट डिमांड म्हणजे खूप मागणी असणे. टू मीट द नीड्स ऑफ म्हणजे गरजा पूर्ण करणे. मेकअप वन्स माइंड निश्चय करणे. टू नो अवेल म्हणजे काही उपयोग नाही. आणि टू हँड ओव्हर म्हणजे ताब्यात देणे. आता आपण या वाक्यात कशा वापरायच्या बघू. शी डज हर जॉब, ती तिचं काम करते. इथे कोणती फ्रेज येईल, अगदी मनापासून समर्पित होऊन, विथ फुल डेडिकेशन. वन शुड तर टू हेल्प अदर्स व्हेन नीडेड. वन शुड एखाद्याने केलं पाहिजे, इतरांना मदत करायचं काय तर टू मेकअप, वन शुड मेकअप वन्स माइंड निश्चय करणे. वन शुड मेकअप वन्स माइंड टू हेल्प अदर्स व्हेन नीडेड. As Mr. Jadhav was transferred to Chennai, he had handed over his responsibilities to his assistant. डॉक्टर जाधवांची मिस्टर जाधवांची चेन्नईला बदली झाल्यामुळे त्यांनी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या हँड ओव्हर ताब्यात देणे कोणाच्या, त्यांच्या असिस्टंटच्या ताब्यात दिले. द लेबरर्स इन्कम वॉज नॉट सफिशियंट. त्या मजुराचं इन्कम म्हणजे उत्पन्न पुरेसं नव्हतं. काय करायला तर टू मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली.
त्याच्या फॅमिलीच्या गरजा भागवायला पुरेसं उत्पन्न नव्हतं. बिकॉज ऑफ अ फॉल्ट इन द वायरिंग. आता घरातल्या वायरिंगमध्ये म्हणजे वायर्समध्ये फॉल्ट म्हणजे दोष निर्माण झाल्याने दे विल हॅव टू सेंड फॉर अन इलेक्ट्रिशियन. त्यांना इलेक्ट्रिशियनला बोलवावं लागेल. सेंड फॉर बोलावणे पाठवणे. मदर ट्राईड हार्ड टू चेंज हर सन्स हॅबिट्स. आईने तिच्या मुलाच्या सवयी बदलण्याचा खूप प्रयत्न केला. बट टू नो अव्हेल. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मँगोज फ्रॉम रत्नागिरी आर ऑलवेज इन ग्रेट डिमांड. रत्नागिरीच्या आंब्यांना नेहमीच खूप मागणी असते. अशा या फ्रेजेस हे सगळं आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे. ना रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. स्टोरी वाचा आणि तुमच्या शब्दात लिहा. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट बाय द मेसन वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड. मेसननी बांधलेल्या नवीन घरांचे मालक नेहमी खूप खुश असायचे. वाय? का? तर बिकॉज 3 कारण आहेत त्याची. द मेसन यूज्ड, हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे बघा. द मेसन यूज्ड द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल ऑफ हाय क्वालिटी. तर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरायचा. दुसरं, द मेजरमेंट्स ऑफ द वॉल्स, डोरवेज, आर्चेस वेआर परफेक्ट. दरवाजे, खिडक्या, भिंती या सगळ्याचे माप अगदी चोख असायची. आणि तिसरं कारण, ही गेव एन एक्सलंट अँड अपीलिंग फिनिश टू द हाऊसेस. घरांचं फिनिशिंग म्हणजे सगळा टच, एकदम चांगलं इम्प्रेशन त्या घरांचं पडायचं. पुढे दुसरा बी क्वेश्चन. द कॉन्ट्रॅक्टर कॉम्पेन्सेटेड फॉर द मेसन्स गुड वर्क हाऊ. की कॉन्ट्रॅक्टर त्या मेसनला म्हणजे गवंड्याला त्याच्या कामाबद्दल चांगला मोबदला द्यायचा. कसा? तर द कॉन्ट्रॅक्टर पेड हिम हँडसमली विथ अ गुड सॅलरी. तो त्याला भरपूर पगार द्यायचा. पुढे तुम्ही हे लिहिलं तरी चालेल. टू मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली. की त्याच्या फॅमिलीच्या गरजा तो व्यवस्थित भागवू शकायचा. द मेसन मेड अ फर्म डिसिजन टू रिटायर वेन. मेसननी रिटायर व्हायचा दृढ निश्चय केला. केव्हा? व्हेन ही बिकेम ग्रँडफादर अँड वॉन्टेड टू प्ले विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. जेव्हा तो आजोबा झाला आणि आता त्याला त्याच्या नातवंडांशी खेळायचं होतं तेव्हा त्याने रिटायर व्हायचा निर्णय घेतला. आता आपण या धड्याच्या सुरुवातीला 1 सिलॅबल, 2 सिलॅबल, 3 सिलॅबल अँड मोर दॅन 3 सिलॅबल वर्ड्स बघितले. 1 वॉवेल तर 1 सिलॅबल, 2 वॉवेल्स तर 2 सिलॅबल्स, 3 वॉवेल्स तर 3 सिलॅबल्स आणि 3 पेक्षा जास्त वॉवेल्स असतील तर मोर दॅन 3 सिलॅबल्स. बघा वक. वकमध्ये अ हा साऊंड एकच आलेला आहे. लिव्ह ई म्हणून हे 1 सिलॅबल आहे. फुल ऊ एकदाच आलाय साऊंड इथे. डोअर ओ एकच वॉवेल साऊंड आलाय. वे ए हा एकच वॉवेल साऊंड आलाय. ग्रेट ए हा इथे एकच आलाय. व्हेल आणि ब्रॉड ऑ हा साऊंड इथे आलाय. आता 2 सिलेबल्स बघा. स्टोरी. ओ पण आलाय, ई पण आलाय. स्टोरी. मेनी ए आणि ई शेवटी. कम्प्लीट. अ साऊंड इथे आला, प्ली मधला ई आला. रेडी. हॅपी. बिल्डिंग. एक्सलंट. ओनरशिप आणि आर्किटेक्ट. असं म्हणजे 2 शब्दामध्ये आपला उच्चार भागतोय म्हणजे 2 सिलेबल्स. आता इथे 3 होतील बघा. परफेक्शन म्हणून 3 सिलेबल्स. परफेक्शन. क्वालिटी. मेजरमेंट. मटेरियल. कंप्लीट. डॉक्युमेंट्स. इथे रिस्पॉन्सिबिलिटी बघा. रिस्पॉन्सिबिलिटी.
म्हणजे 3पेक्षा जास्त सिलॅबल्स झाले बघा. री, स्पॉ, सी, बी, ली, टी 6 सिलॅबल्स यात आले. स, फी, शी, यंट, ली 5 आले. सब, सी, वंटली इथे 4 आले. अशा प्रकारे उच्चार करून बघतोय म्हणजे आपल्याला किती सिलॅबल्स आहेत ते कळतं. आता इथे वर्ड्स दॅट हॅव द सेम साऊंड प्रोनाउन्सिएशन बट डिफर इन स्पेलिंग, की साऊंड उच्चार एकसारखा आहे पण स्पेलिंग्स वेगवेगळे आहेत, अशा शब्दांना होमोफोन्स म्हणतात. होमोफोन्स उदाहरणार्थ हेअर, HAIR, HARE हेअर. हेअर म्हणजे केस, हेअर म्हणजे ससा. असे शब्द आपल्याला शोधून लिहायचे, त्याला होमोफोन्स म्हणतात. WAIST वेस्ट म्हणजे कंबर आणि WASTE वेस्ट म्हणजे टाकाऊ पदार्थ. KNEW न्यू माहिती होतं, NEW न्यू नवीन. LOAC लूज म्हणजे हरवणे, LOOC लूज म्हणजे ढिला, सैल. मला ड्रेस लूज झाला म्हणतो तो स्पेलिंग बघा, LOOSE. MAID मेड म्हणजे मोलकरीण, नोकर. MADE मेड बनवलं. GRATE ग्रेट म्हणजे खिसणे, खोबरं किसतो ते. आणि GREAT ग्रेट म्हणजे महान. WON वोन नाही वन आणि ONE वन. SIGST साईट म्हणजे नजर किंवा दृष्टी. SITE साईट म्हणजे बांधकामाची जागा. WEEK वीक म्हणजे आठवडा. WEAK वीक म्हणजे अशक्त. उच्चार सारखेच आहेत हे शब्दांचे, फक्त स्पेलिंग वेगळे. WOULD वुड, याला वुल्ड नाही म्हणायचं, वुड. WOOD वुड. SEAC SEEC. आणि आता या लास्ट क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, सिलेक्ट एनी 3 पेअर्स ऑफ होमोफोन्स फ्रॉम अबव. आपल्याला वर 10 जोड्या दिल्यात होमोफोन्सच्या, त्यापैकी कोणत्याही 3 निवडायच्यात आणि मेक सिम्पल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. तुमची स्वतःची वाक्य बनवा टू शो द डिफरन्स इन देअर मिनिंग, की त्या शब्दातला मिनिंग अर्थातला फरक दाखवणारी वाक्य तयार करा. आता मी इथे 3 उदाहरणं गेलेत बघा. WON आणि ONE वन. इंडिया वन द मॅच. इंडिया वन जिंकली द मॅच. आणि ONE म्हणजे एक. आय हॅव 1 ॲपल अँड 2 मँगोज. माझ्याकडे 1 ॲपल आणि 2 मँगोज आहेत. सी समुद्र, सी पाहणे, SEAC. द सी वॉटर लुक्स ब्लू. समुद्राचं पाणी निळं दिसतं. आणि SWC पाहणे, आय सी द पिक्चर क्लिअरली. मला ते चित्र स्पष्ट, मी ते चित्र स्पष्ट पाहते. WEEK वीक आठवडा. अ वीक हॅज 7 डेज. आठवड्यात 7 दिवस असतात. आणि WEAK वीक म्हणजे अशक्त. द कीटन इज व्हेरी वीक. ते मांजरीचं पिल्लू अतिशय अशक्त आहे. या जागी तुम्ही तुमची स्वतःची वाक्यसुद्धा करू शकता, किंवा हे 6 लिहून घ्या आणि उरलेल्या शब्दांचे तुम्ही वाक्यात वापरायचा तुम्ही वाक्यात वापरायचा प्रयत्न करा. गाईडमधनं लिहायचं नाही. आणि हा सगळा इंग्लिश वर्कशॉप वहीमध्ये कंप्लीट करायचा आणि रिप्लाय द्यायचा. थँक्यू.